खरं तर मला अजिबातच भान नव्हतं जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करायला घेतला होता, की मी याच्यात दिसते की नाही दिसते. कधी कुठे कॅमेरा जो आहे म्हणजे मोबाईल तो खाली गेला मला समजलंच नाही. पण तरीही मी जे होतं शूट केलं होतं आणि ही एक फीलिंग होती जी इथून स्टार्ट झालेली होती आणि मला माहिती आहे की व्हिडिओच्या स्टार्टिंगपासूनच जे आहे मी खूप वेळपासून ट्राय करते की मी जरा काम डाऊन होऊन जे आहे ते बोलण्याचा प्रयत्न करू, पण माझे अश्रू काही थांबत नाही आहे. इतकं मन भरून आलं आहे की काय सांगू तुम्हाला. चला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर केली होती जेव्हा माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट झालं होतं आणि तेव्हा तुमच्या सगळ्यांना मी असं सांगितलं होतं की माझी एक छोटीशी इच्छा आहे की माझ्या मम्मीला मी जे आहे छोटंसं एक गोल्ड गिफ्ट करावं, जे मिनी मंगळसूत्र आपण ज्याला म्हणतो किंवा माहीत नाही मंगळसूत्र म्हणूयात आपण. लग्नामध्ये आपण जेव्हा सोनं वगैरे करत असतो ना, तर तेव्हा मी मोठी माळ न करता माझी छोटी माळ केली आणि प्रत्येक वेळा मी जेव्हा घालते आणि बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलेलं पण आहे. तर असंच माहिती नाही 5-6 वर्षापूर्वी मम्मी असंच बघता बघता पप्पांना सांगत होती माझ्या गळ्यातली माळ बघून की मला पण तुम्ही अशीच करून द्या म्हणून. आणि तेव्हा मी तिला जनरली असंच बोलून दिलं होतं की मम्मी मी तुला करून देईल. तेव्हा मला ₹1 मला माहीत नव्हतं की मी फ्युचरमध्ये जाऊन काही कमवणार आहे की काय करणार आहे. पण मी असंच बोलून दिलं होतं की मी घेऊन देईल गं मम्मी तुला असं म्हणून. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बाय द वे माझ्या भावाचा भरपूर मोठा हात आहे. मी जिथपर्यंत पोहोचली आहे विदाऊट म्हणजे याच्याशिवाय इथपर्यंत पोहोचणं माझं अजिबात शक्य नव्हतं. त्यामुळे मी त्यालाही घेऊन चालली आहे आणि राहावं कोणीतरी माझा शूट पण करावं ह्या सगळ्या व्हिडिओचा. त्यासाठीही त्याला नेत होती आणि तो गरजेचा आहे माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये. एक असतं ना एक बॅकबोन ज्याला आपण म्हणतो की हा नाही तर मग माझं जे करिअर आपण आता म्हणू शकतो त्याला की ते नाही, म्हणून कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीची कधीही मला गरज पडली तर तो ऑलवेज जे असतं माझ्यासाठी रेडी असतो. तर चला आम्ही निघालेलो आहोत आणि सगळ्यात मोठं थँक्स जर कुणाला म्हणायचं असेल म्हणजे ह्या गोष्टी घेऊन देण्यामागचं, तर मला पियाच्या पप्पांना म्हणावं असं वाटतं. कारण कुठल्याही गोष्टीचा त्यांनी मला अपोज केला नाही की का घेते, एवढी मोठी गोष्ट घ्यायची आहे, कशाला तुला द्यायचं आहे असं वगैरे काहीच त्यांनी म्हटलं नाही. ज्या दिवशी मी ठरवलं की चला जाऊयात म्हणून त्या दिवशी लगेच ते तयार झाले आणि आम्ही निघालेलो आहोत. सो मी माझ्या आत्तापर्यंतची म्हणजे माझं यूट्यूब स्टार्ट करून 2 वर्ष झालेले आहेत आणि मला स्वतःवर प्रचंड प्राऊड फील होतं आहे. इतकं प्राऊड फील होतं आहे ना, ज्या दिवशी मी खरेदी केली होती, ज्या दिवशी मी माझ्या आईला हे सगळं दिलं होतं आणि आज पण मला भरपूर स्वतःवर प्राऊड फील होतं आहे की मी हे सगळं करू शकते. आणि यावरून मला हे पण वाटतं जर मी करू शकते तर तुम्हीही सगळं करू शकतात. चला आज ते छोटंसं स्वप्न जे आहे ते माझं जे आहे ते पूर्ण होणार आहे. माझ्या भावाचं लग्न होतं तुम्हाला माहितीच आहे. सो त्याच्या 2 आठवड्या पहिलेच ना मी हे घेऊन ठेवलेलं होतं. सो माझी आत्तापर्यंतची 2 वर्षाची जेवढी कमाई होती ना ती सगळीच्या सगळी मी लावायला तयार होती. आणि आम्ही ते असंच म्हणजे जनरली सोसायटीच्या 1-2 बायकांना विचारलं की पुण्यामध्ये कुठलं सोन्याचं दुकान वगैरे चांगलं असतं. मग त्यांनी सजेस्ट केलं की चंदू काकाचं दुकान आहे, तुम्ही तिथे सोनं वगैरे खरेदी करू शकतात. मग आम्ही इथे आलो सोन्याची खरेदी करण्यासाठी. मला माहिती मी खूप जास्त अटकणार आहे आज बोलताना, पण मला एडिटवर अजिबात भर द्यायचा नाही. मला माझ्या ज्या फिलिंग्स आहेत त्या जशाच्या तशा मांडायच्या आहेत इथे. व्हिडिओ शूट करण्याचं सगळं क्रेडिट माझ्या भावाला जातं आहे. काय कुठून त्याला म्हटलं तुला हवं तसं कर, मला एडिटवर पण जास्त भर घ्यायची नव्हती. चला आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि आय थिंक दुसऱ्या मजल्यावर त्यांचं जे होतं ना म्हणजे मंगळसूत्र वगैरे जे काय आहे त्यांची तिथे अरेंजमेंट त्यांनी केलेली होती. आणि इकडे आलो आम्ही घेण्यासाठी आणि मग जे आहे ते सुरू झालं की आता घ्यायचं कसं आहे म्हणजे काय. मला तर एवढं सोन्यातलं खरंच सांगायचं तर काही कळत नाही. मी डिझाईन्सवर तेवढा भर देऊ शकते, पण त्याची क्वालिटी आणि कसं काय असलं पाहिजे एवढं मला काही माहीत नव्हतं. त्यामुळे आणि मला हे पण माहिती होतं की मी काही पण घेतलं ना तरीही माझ्या मम्मीला जे आहे ते आवडणारच आहे. त्यामुळे तिला आवडेल की नाही असं पण काही जास्त काही ताण नव्हता मला. फक्त एवढं होतं की व्यवस्थित टिकाऊ असलं पाहिजे आणि माझ्या बजेटमध्ये असलं पाहिजे. सो मी बजेट घेऊन आली होती की 10 ग्रॅम जे आहे ते सोन्याची जी मंगळसूत्र आहे ते करावं म्हणून 1 तोड्यापर्यंत. तर मग मी तसेच बघत होती. 1-2 होते जे थोडे म्हणजे 12 ग्रॅम 12.5 13 ग्रॅमचे होते, ते खूपच छान होते. पण मला म्हणजे एक्स्ट्राचे पैसे पण लावायचे नव्हते. जेवढे आहेत ना मला तेवढ्यातच घ्यायचं होतं. नाहीतर काही नाही अजून 20-1 हजार पण आपण टाकू शकतो घरून की चला पुढची पगार येईल आपली त्याच्यातून आपण करू शकतो. पण जेवढे आहेत तेवढे मला फ्युचरवर डिपेंड राहून करायचं नव्हतंच. पण आताचे जेवढे माझे म्हणजे जमा झालेले पैसे 2 वर्षामध्ये ते सगळेच्या सगळे गेले तरी चालतील अशी माझी सिच्युएशन होती. सो एक 10 ग्रॅमला थोडीशी अगदीच म्हणजे खूप नॉर्मल अशी कमी माळ होती आणि मला ती आवडली. ॲक्च्युली 2 माळांमध्ये मी थोडी कन्फ्यूज होती की कुठली घेऊ काय घेऊ म्हणून. पण म्हटलं थोडी सिम्पलच घेऊया जेणेकरून मम्मीला पण यूज करताना जे आहे ते तिलाही जास्त हे वाटायला नको आणि तिला शोभेल अशी ती बसली पाहिजे. सो ही मधली माळ होती ना ही 13 ग्रॅमची होती आणि ती मला थोडी आवडत होती की थोडी दणगट होती म्हणजे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही व्यवस्थित जर यूज केली ना तर म्हणजे तुम्ही जर 10 ग्रॅमची जर अशी माळ करून घेता व्यवस्थित यूज केली तुम्ही तर
4-1 वर्ष तरी ती काही तुटत नाही. पण कालांतराने तुम्ही रोज रोज घालताय तर मग ती थोडीशी आहे, कारण तिची जी चेन असते ती थोडी बारीक असते आणि माझ्या गळ्यात म्हणजे मी जी वापरते ती 2 तोळ्याची आहे, त्यामुळे ती जरा जास्त जड आहे. सो अजूनही 9 वर्ष झाले आणि बऱ्याच वेळा मी घालत असते तिला आता, पण ती अजून पण जशीच्या तशी आहे. सो बघा ही जी आहे ना ही फायनल केलेली आहे मी. म्हटलं चला थोडी साधी आहे आणि जे वाट्या असतात ना तशा 2 वाट्यांवालं जे आहे ना तसं मी घेतलेलं आहे, म्हणजे ते मम्मीला पण छान दिसेल. मी जरा लावून बघत होती की गळ्याला कसं दिसतं म्हणून, की छान वाटतंय की नाही म्हणून. कारण असं मी जे आपल्याकडे काळं मंगळसूत्र असतं ना, पूर्ण जे आपण काळ्या मणांनी जे ओळून घेतलेलं असतं, तर ते तसं माझ्याकडे आहे. आणि पण मी ते स्टार्टिंगला घालायची, लग्न झाल्या तेव्हा घालायची आणि मला तेव्हा ही माळ घालायची जरा भीती वाटायची. तर तसं माझ्याकडे ते आहे. सो हे तशातलंच होतं. मग मी पियाला दाखवलं, कारण पिया फुल बिझी होती. सोफा इकडून तिकडून उड्या मारण्यामध्ये तिचं काही लक्ष नव्हतं मम्माचं काय चाललंय. तिला फक्त एवढं माहिती होतं की मम्मा जे आहे आजीला काहीतरी गिफ्ट करणार आहे. बाकी मुलांना काय एवढं जास्त माहीत नसतं की काय गोल्ड आणि वगैरे वगैरे. सो तिला मी फायनल सांगितलं की बघ बाबा आपण हे घेतोय. ती म्हटलं की मम्मा तुला खूप छान दिसतंय आणि मग आम्ही तेच फायनल केलं. आणि आता पेमेंटची वेळ होती. पेमेंट म्हणजे मी याच्यासाठी करत नाही, कारण की एवढं वन स्टॉकमध्ये मला एवढं जे असतं ना, म्हणजे एवढं मी नाही करू शकत, म्हणून पियाच्या पप्पांनी केलं. पण हे सगळे पैसे मी त्यांना देणार आहे बाय द वे. पेमेंट आमचं करून झालं होतं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आतापर्यंत जे काही माझी कमाई होती ती 10 ग्रॅमपर्यंतची होती आणि जवळजवळ तेवढंच मी जे आहे ते घेतलेलं आहे. म्हणजे माझ्याकडचे आता सगळे पैसे संपले आहे. आता जे काही मला स्वतःसाठी, पियासाठी, माझ्या फॅमिलीसाठी वगैरे वगैरे जे काही करायचं आहे ते सगळं आता माझ्या येणाऱ्या कामांवर डिपेंड आहे. जेव्हा येतील तेव्हाच त्या गोष्टीची खरेदी होईल. पण आतापर्यंत जे काही होतं ते मी सगळं जे आहे लावून हे छान मंगळसूत्र घेतलेलं आहे माझ्या मम्मीसाठी आणि मला खरंच खूप छान वाटतंय. जरी तुम्हाला ऐकताना वाटत असेल की आतापर्यंत 2 वर्षाची कमाई, पण 2 वर्षाची कमाई करताना जो कोणी करतं त्याला माहीत असतं की काय त्याच्यासाठी एफर्ट्स द्यावे लागतात, म्हणजे किती मेहनत घ्यावी लागते. की व्हिडिओसाठी नॉर्मल व्हिडिओ नाही आहे, मी स्वतःला इथे पूर्ण लावून दिलं होतं. मी म्हणजे स्टार्टिंग कुठून केली होती मी, त्यानंतर डेली शॉर्ट्स पण आहेत, डेली माझे लाँग व्हिडिओज पण आहेत. मी हे इतकं सगळं एफर्ट्स यासाठी घेतले की मला हे लवकरात लवकर माझ्या आईपर्यंत पोहोचवायचं होतं. की मला माहिती मी आठवड्यातून तर 3 लाँग व्हिडिओ टाकते, तर ही गोष्ट मी आता घेऊ शकले नसती. मला याच्यासाठी अजून 4-5 महिने जे आहे ते वेट करावं लागलं असतं. सो मी एफर्ट्स घ्यायला तयार होती. मला माहिती होतं की माझ्यात तेवढी कॅपेबिलिटी आहे, मी करू शकते. मी दररोजचे 2-2 व्हिडिओ बनवून जे आहे ते पोस्ट करू शकते, सगळ्यांच्या कमेंट्सला रिप्लाय करू शकते, सगळ्यांना एंगेज जे आहे ते ठेवू शकते आणि तुमच्याही सोबत जे आहे ज्या काही तुमच्या रिक्वायरमेंट्स आहेत, लिंक्स पाहिजे असतील, काय पाहिजे ते सगळ्यांना मी तुम्हाला पण जे असते ते रिप्लाय करत असते. हे सगळं मी करू शकते, मला माहिती होतं. कारण आपल्याला स्वतःवर विश्वास असला आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. आणि आणल्यानंतर तर आठवडाभर तर असंच पडून होतं. आणि जेव्हा माझ्या भावाच्या लग्नाची सगळी पॅकिंग वगैरे चालली होती ना, आणि एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की एक छानसं गिफ्ट आहे जे मला कुणाला तरी द्यायचं आहे आणि मी तुम्हाला सांगेल म्हणून, तर ते हेच होतं. आणि बघा म्हणजे माझं असं होतं की जेव्हा पण मी हे मम्मीला देईल ना, तर तिला तो नॉर्मल जो बॉक्स असतो तसा दिला तर समजून जातं समोरच्या व्यक्तीला की याच्यामध्ये काहीतरी गोल्ड आहे. सो मला असं काहीतरी पॅकिंग करून द्यायचं होतं की ॲटलिस्ट ओपन करताना जे 20-30 सेकंड्स राहतील ना, ते 20-30 सेकंदापर्यंत तरी समजायला नको समोरच्या माणसाला, ओपन करणाऱ्याला, की याच्यामध्ये काय असेल. म्हणून मी हा जो आहे पार्लेजी बिस्किटचा हा पॅक माझ्याकडे पडून होता, मी त्यामध्ये याला जे आहे ते पॅक करण्याचं ठरवलं, जेणेकरून ओपन करेपर्यंत त्यांना समजणार नाही काय देणार, कसं देणार. माझ्याकडे काहीही नव्हतं, कारण लग्नाला जायचं होतं. मग माझ्या डोक्यात चाललं होतं की मी घरी गेल्या देऊ की कुठे देऊ, काय देऊ. पण थोडं असं होतं की कुठेतरी रस्त्यात जेव्हा थांबू ना लग्नाला, आम्ही जेव्हा प्रवास आमचा चाललेला असेल तेव्हा देईल मी, म्हणजे ते लोकेशन पण माझंही लक्षात राहील आणि मम्मी पप्पा त्यांचंही लक्षात राहील. आमच्यासोबत गर्दी असणार होती, पण मी म्हणजे असं होतं माझं की कमीत कमी लोक जे आहेत ते असले पाहिजेत, कारण ही गोष्ट मला त्यांचं जे मोमेंट आहे ते मला कॅप्चर करायचं होतं की त्यांना कसं वाटतंय. आणि मला इथे करता सुद्धा पॅकिंग करता रडायला येत होतं की मी हे सगळं करू शकते. ॲक्च्युली म्हणजे मी हे सगळं करते ह्याच गोष्टीवर मला जे आहे ते थोडं असं भरून येत होतं की ठीक आहे यार, मी पण करू शकते, मी पण देऊ शकते, एवढी मोठी गोष्ट. अशातल्या ती गोष्ट होती. म्हणजे मी स्वतः आताची माझी आतापर्यंतची कमाई आहे ती मी द्यायला तयार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला स्वतःवर विश्वास आहे. मला माहिती मी याच्यापेक्षा जितकी मी देते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मी अजून कमवून घेणार आहे. आणि त्यासाठी आपण मेहनत करायला तयार असलो की मग आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात. पण आधी जो आहे तो स्ट्रगल थोडा असतो. आणि मी माझ्या स्टार्टिंग यूट्यूबच्या याच्यामध्ये मला 11 महिने मी विदाऊट एनी पेमेंट, म्हणजे असं समजा 11 नाही, पूर्ण मी 14 महिने जे आहे मी विदाऊट एनी पेमेंट जे आहे ते काम केलेलं आहे कंटिन्युअसली. त्याच्यानंतर 14 महिन्यानंतर मला माझी पहिली पगार मिळाली होती, म्हणजे यूट्यूब स्टार्ट करून. आणि
तो दिवस आणि हा दिवस तेव्हा बघितलेलं स्वप्न आज माझं कंप्लीट झालेलं आहे. चला, आम्ही जे आहेत ना म्हणजे प्रवासासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की तिथे एका ठिकाणी आम्ही थांबलेलो होतो एका मंदिरावर आणि मी भावाशी डिस्कशन केलं की याच्यापेक्षा चांगला जो आहे तो म्हणजे जागा नसू शकते, चल इथेच देऊयात आपण. त्याने व्हिडिओ करायला स्टार्ट केलेलं होतं. मी बॅगेत लपवून आणलेलं होतं आणि मग मी इथे दिलं पप्पांना. पप्पा ओपन करताय. म्हटलं पप्पा जरा हळूहळू ओपन करतील की सगळे मोमेंट कॅप्चर होतील. पप्पाने सर 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 सगळी पॅकिंग जी आहे ती ओपन केली, कारण मी जे सेलो टेप आहे ना ते असं लावलं होतं की त्याला माझे फिंगर्स लावून लावून अजिबातच स्टिक उरलेलं नव्हतं. त्यामुळे ते लगेच ओपन झालं आणि त्यांच्याने थोडं होत नव्हतं. अजून मीच शाणी तिथे गेली आणि ओपन करते. चला असो, फायनली बॉक्स ओपन झालेला आहे आणि आता याच्यापुढे मला जास्त काही असंही बोलता येणार नाही. तुम्ही जो काही मोमेंट आहे तो तुम्ही एन्जॉय करा आणि मी पण शांत बसून एन्जॉय करते. पण लक्षात ठेवा, जर अशी गोष्ट मी करू शकते मेहनत घेऊन तर तुम्ही सगळेच करू शकतात. नाही आईवडिलांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्यासाठी सगळं काही आपण करू शकतो. गोष्ट सुरू होते मनापासून आणि तिथून हिंमत असली की सगळ्या गोष्टी होतात. आणि मला हे पण माहिती आहे माझ्या अजून भरपूर छोट्या मोठ्या इच्छा आहेत, त्या पण मला कंप्लीट करायच्या आणि त्यासाठी मी मेहनत करायला भरपूर तयार आहे. आणि तुम्ही जोवर माझ्यासोबत आहात मी सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकते. माझी बहिणी, भाऊ, पियाचे पप्पा आणि मामा होता, मावसा होते, ते सगळे पण इथे होते आणि त्यांच्याही चेहऱ्यावर एक आनंद होता की इतकी मोठी गोष्ट घेतली म्हणून. त्या मोमेंटला मी खूप जास्त आनंदी होती आणि ते तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसतंय की ठीक आहे, मी एक छोटं स्वप्न पाहिलं आणि ते जे आहे ते अशा पद्धतीने कंप्लीट झालेलं आहे. एक साधारण मुलगी, कारण बाई तर मी काही दिसत नाही आणि तुम्हीही ॲग्री करणार नाही मला की मी बाई दिसते म्हणून स्वतःला मी मुलगीच म्हणते. तर एक साधारण मुलगी जी थोडंफार मेहनत करून, थोडंफार जे आहे कंजूशी करून, आपलं जे काही आहे ते आपल्या पद्धतीने सगळं शो करून लोकांची मनं जिंकून जे आहे मी माझ्या आईवडिलांना पण खुश करू शकते आणि इथपर्यंत पोहोचू शकते. तर सगळे तुम्हीही हे सगळं करू शकता तुमच्या पद्धतीने. चला, खूप झालं. मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे. थँक्यू सो मच. नेहमी असेच सोबत राहा. चला मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.